आमदार जयकुमार गोरेंच्या लाडकी बहीण व माता भगिनी सन्मान सोहळ्याला तब्बल 20,000 महिलांची उपस्थिती। नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी नुकत्याच राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण व मातांचा सोहळा आयोजित करून नवयुगातील सक्षम बहिणींना भावाची प्रेमळ भेट व अनासपुरे मीडिया अँड इव्हेंट प्रस्तुत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने, शिवाजी परब, चेतन लोखंडे, श्रावणी महाजन, संदीप पाटील यांचा धमाल वाद्यवृंद व डान्स ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम दहिवडी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी हजारो माता भगिनींनी उपस्थित राहून आम्ही भाजपा सरकार व आमदार गोरेंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले। आवाज येतोय का? बसून घ्या। माता भगिनींचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी पार पडला। आलेल्या सगळ्या माता भगिनींना सन्मानानं त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। ही योजना 5 वर्ष चालू राहील या संदर्भात आश्वस्त या निमित्तानं महिला भगिनींना त्यामध्ये आम्ही केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज महिला भगिनी या ठिकाणी आल्या। विश्वास बसत नाही की एका कार्यक्रमाला 20,000 महिला या ठिकाणी पोचतात। एका तालुक्यात 2 मेळावे होतात आणि 2 मेळाव्याला 20,000 महिलांची उपस्थिती असते। एवढ्या लांबून महिला येतात। आपण बघता लहान मुलं घेऊन 4-4, 3-3 तास बसतात। त्यामुळं या योजनेबद्दलची महिला भगिनीची असणारी आस्था, सरकारबद्दलची महिला भगिनीची असणारी आस्था, भारतीय जनता पक्षाबद्दल सरकारची असणारी आस्था या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। मी मनापासून माझ्या भगिनींना मी धन्यवाद देईन की भावाला आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्या बहिणी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।